तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की तू म्हणालीस ना की त्या भुवनेश्वरीचं माझ्यावर प्रेम आहे आणि आमच्यामध्ये काही वर्षांपूर्वी जे काही घडलं तो एक फक्त ॲक्सिडंट होता. त्यात माझी चूक होती आणि त्या गोष्टीबद्दल मी तिची माफीसुद्धा मागितली. मात्र ती बाई मला माझ्या आयुष्यात नको आहे हे मी तिला स्पष्टपणे सांगितलं, पण तरीसुद्धा ती माझ्या आयुष्यातून निघून गेली नाही. ती मुद्दाम इथेच थांबली मला त्रास देण्यासाठी आणि इतकंच नाही तर माझ्यावर सूड उगवण्यासाठी. तिने माझ्या मुलालासुद्धा माझ्यापासून दूर केलं. तिने अधिपतीचा फक्त तिच्या हातात असणाऱ्या शस्त्रासारखा वापर केला आणि हा धूर्तपणा नाही, कपटीपणा नाही तर मग काय आहे. मात्र त्याच वेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. तिने चारुहास सरांचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती खूप चिडते. ती चारुहास सरांना म्हणते की काय म्हणालात तुम्ही, अधिपती आमच्या हातातील शस्त्र आहेत का? अहो, अधिपतींवर आम्ही आईसारखं प्रेम करतो, त्यांना जीव लावतो, पण तुम्ही असं बोलून आमच्या नात्याचा अपमान केला आहे. ती चारुहास सरांवर खूपच चिडलेली असते. ती म्हणते की आत्ताच तुम्ही सांगत होता ना की प्रेमात हे असतं ते असतं, पण मग तुम्हाला का कळत नाही आहे की प्रेमामध्ये रागसुद्धा असतो. माणसाचं जितकं आपल्यावर प्रेम असतं तितकंच त्याला आपला रागसुद्धा येऊ शकतो. आणि आता यापुढे तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षासुद्धा नाही आहे, कारण जो माणूस एवढी वर्ष समजू शकला नाही तो यापुढे तरी काय समजून घेणार आहे. आणि त्यावेळी अक्षरामध्ये पडते. मात्र भुवनेश्वरी तिला सांगते की मास्तरीणबाई तुम्ही या सगळ्यापासून लांबच राहा. तुम्ही त्या बायकांपुढे माझी बाजू घेतली तिथपर्यंत ठीक होतं, पण ही माझी लढाई आहे, मला लढू द्या, तुम्ही यामध्ये पडू नका. आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपती देवीचा आशीर्वाद घेत असतो तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो. त्याने कॅश आणलेली असते आणि त्यामुळे अधिपती खुश होतो. तर तो माणूस विचारतो की ही लक्ष्मी कुठे ठेवू, तर अधिपती सांगतो की घरच्या लक्ष्मीकडे दे. तर तो माणूस विचारतो पण थोरल्या लक्ष्मीकडे की धाकट्या लक्ष्मीकडे, आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो या घरातील थोरल्या लक्ष्मीनेच हे सगळं काही उभं केलंय आणि धाकट्या लक्ष्मीला तर यातलं काहीच नकोय. मात्र अधिपती नेमकं काय म्हणतो हे त्या माणसाला कळत नाही आणि मग अधिपती हसतच म्हणतो की तू जा फॅक्टरीमध्ये, आम्ही ही कॅश आईसाहेबांना देतो. आणि मग त्यानंतर तो भुवनेश्वरीकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे भुवनेश्वरी रागातच तिच्या खोलीत जाते आणि ती कपाटामधून चारुहास सरांचा एक फोटो बाहेर काढते. ती त्या फोटोकडे रडतच बघत असते आणि मग तिला त्यांचं सगळं बोलणं आठवतं आणि ती रागाच्या भरात तो फोटो खाली फेकून देते. सगळीकडे काचा होतात आणि त्यातीलच एक काच भुवनेश्वरीच्या बोटालाही लागते, त्यातून रक्त येत असतं. त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. आईसाहेबांना त्रास होत आहे हे बघून त्याला धक्काच बसतो. तो पटकन भुवनेश्वरीला खाली बसवतो आणि काय झालं आहे ते विचारतो, पण भुवनेश्वरी त्याला काही सांगायला तयारच नसते. पण तिची अवस्था बघून अधिपतीला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की बघितलं ना कशी बोलली ती, तू म्हणते की एकदा तिला माफ करा. त्यावर अक्षरा म्हणते पण बाबा तुमचासुद्धा शब्द चुकलाच ना, तुम्ही असं नव्हतं बोलायला पाहिजे. शेवटी मॅडमसुद्धा एक स्त्रीच आहेत ना, त्यांनासुद्धा आपण आदर द्यायलाच हवा. मात्र चारुहास सर म्हणतो की त्या बाईला मी कधीच माफ करणार नाही. इतकी वर्ष मी तिला चांगलाच ओळखून आहे. तिने फक्त मला आणि माझ्या मुलाला एकमेकांपासून दूर केलं, आमच्यामध्ये दरी निर्माण केली. त्यावर अक्षरा चारुहासला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र तो काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरीसुद्धा रडत असते. तर अधिपती पटकन तिला पाणी आणून देतो. तो विचारत असतो की आईसाहेब नेमकं काय झालंय, तुम्ही अजूनही त्या कार्यक्रमात जो प्रकार घडला होता त्याचाच विचार करताय का? खरं तर आम्ही त्यावेळी त्या ठिकाणी असायला हवं होतं, हे असं काही घडलंच नसतं. त्यावेळी भुवनेश्वरी रडतच म्हणते की अधिपती आम्हाला काही झालेलं नाही आहे, पण सगळं काही एकदमच आमच्या समोर आलं. आणि मग तिला तो कार्यक्रमात घडलेला प्रसंग, चारुहासचं बोलणं आणि त्या बायकांनी अक्षराचं घेतलेलं नाव हे सगळं काही आठवतं. ती खूपच चिडलेली असते आणि त्यावेळी अधिपतीचं लक्ष त्या खाली पडलेल्या फोटो फ्रेमकडे जातं. तो चिडून म्हणतो की याच माणसाने तुम्हाला त्रास दिला असेल ना, आम्ही याला सोडणार नाही. आणि तो रागातच बाहेर जाण्यासाठी निघतो, पण भुवनेश्वरी त्याला थांबवते.
ती म्हणत असते की आमचा प्रेमावरील विश्वासच उडाला आहे. आज आम्हाला कळलं की प्रेम खोटं असतं आणि त्यावर अधिपती विचारतो, म्हणजे आमचं तुमच्यावर जे प्रेम आहे ते सुद्धा खोटंच आहे का? त्यावर भुवनेश्वरी रडतच म्हणते की नाही अधिपती, फक्त तुमचंच खरं प्रेम आम्हाला मिळाले. तुम्ही आमच्या आयुष्यातील ती व्यक्ती आहात जिने आमच्यावर मनापासून आणि खरं प्रेम केलंय. मात्र आज आम्हाला एक गोष्ट समजली की या जगात फक्त खोट्याचीच सत्ता चालते. आपण नात्यांवर विश्वास ठेवतो, मात्र ती नाती कधीच आपली नसतात. ती कधी पाठीत खंजीर खुपसतील आपल्यालाही कळणार नाही. आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून अधिपतीला मात्र काही कळत नाही. तो तिला म्हणत असतो की आईसाहेब, नेमकं तुम्हाला काय झाले ते सांगा. आम्ही अंतर्यामी नाही, तुमच्या मनात काय चालले ते खरंच आम्हाला कळत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकट्या नाही आहात. मी आणि तुमच्या सुनबाई कायम तुमच्या सोबत आहोत. मात्र अक्षराचं नाव घेतल्यावर भुवनेश्वरीला आठवतं की त्या बायकांनी सांगितलं होतं की तुमच्या सुनबाईंनी आम्हाला कार्यक्रमात येऊन तमाशा करायला सांगितला होता. त्यामुळे भुवनेश्वरी नाराज होते, ती काही बोलत नाही. त्यामुळे अधिपती विचारतो की आईसाहेब, तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते प्लीज आम्हाला सांगा. तर दुसरीकडे चारुहास सर आणि अक्षराचं बोलणं सुरू असतं. अक्षरा म्हणत असते की मला असं वाटतं की तुम्ही मॅडमसोबत नीट वागत नाही आणि हे अधिपतींनी बघितल्यामुळे ते तुमची कमतरता भरून काढण्यासाठी मॅडमसोबत खूप चांगलं वागतात. त्यांनी मॅडमला देवत्व बहाल केलं आहे आणि कुठे ना कुठे या सगळ्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला सांगत असतो की आईसाहेब, दुसऱ्यांबद्दल तर मला काही माहीत नाही, पण मी आणि मास्तरीनबाई कायम तुमच्यासोबत असणार आहोत. मी तुम्हाला शब्द देतो. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, शब्द फक्त तुमच्यापुरता द्या, इतरांचा मला काही माहीत नाही, कारण या जगात कोणीही आपलं नसतं. आणि तिचं असं बोलणं ऐकून अधिपती तिला पुन्हा एकदा काय झालं आहे ते विचारतो, पण ती काही सांगायला तयारच नसते. ती म्हणते की आता आम्हाला काय करायचं आहे ते व्यवस्थित माहिती आहे. आता आम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप होणार नाही. आणि त्यामुळे अधिपती म्हणतो की ठीक आहे आईसाहेब, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि मग त्यानंतर तो ती फॅक्टरीमधून आलेली कॅश भुवनेश्वरीला देतो. आणि त्याचवेळी त्याला ओंकारचा कॉल येतो, त्यामुळे मग तो बाहेर जातो. तर इकडे अक्षरा चारुहास सरांना म्हणत असते की बाबा, तुमच्याशी बोलता बोलता आत्ता मला खूप मोठं कोडं सुटलं. आत्तापर्यंत मला प्रश्न पडायचा की अधिपती मॅडमच्या सगळ्या चुका पोटात का घालतात, आणि त्याला कारण तुम्हीच आहात. कारण तुम्ही मॅडमसोबत चांगलं वागत नाही आणि त्यामुळे अधिपती मॅडमसोबत खूप जास्त चांगलं वागतात. कारण त्यांना कदाचित असं वाटत असावं की मॅडमला या घरात कशाचीही कमतरता भासू नये, त्यांना एकटं वाटू नये, आणि म्हणूनच ते मॅडमसोबत खूप जास्त चांगलं वागतात. आणि आता तर मॅडम त्यांच्यासाठी फक्त आई नाही तर देवी झाल्या आहेत. त्यांनी मॅडमला देवत्व बहाल केलं आहे. आणि जर हे असंच सुरू राहिलं ना तर अधिपतींना कधीच मॅडममधील चुका दिसणार नाही. आणि या सगळ्यासाठी कुठे ना कुठे तुम्ही कारणीभूत आहात. आणि हे सगळं चारुहास सरांना सुद्धा पटतं. तर अक्षरा त्यांना सांगते की बाबा, मॅडमसाठी नाही, माझ्यासाठी सुद्धा नाही, पण निदान अधिपतींसाठी तरी तुम्ही मॅडमला एकदा माफ करून बघा. तुम्ही जर त्यांच्याशी चांगले वागलात ना तर अधिपतीसुद्धा तुमच्याशी चांगले वागतील आणि कदाचित मॅडममध्ये सुद्धा सुधारणा होतील. आणि मग त्यावेळी चारुहास म्हणतो की ठीक आहे अक्षरा, फक्त तू म्हणतेस म्हणून मी हे सगळं करायला तयार आहे. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. मात्र त्या बदल्यात चारुहास सर अक्षराला म्हणतात की मी हे सगळं काही करेल, पण त्या बदल्यात तू अधिपतीचं रखडलेलं शिक्षण पूर्ण कर. आणि त्यावर अक्षरासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि तसं चारुहासला वचनही देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.